तर बघा माहेरीवरून येत होती मी, आई आणि ते दारातच उभे होते, पण मग मला व्हिडिओ करायला काही जमला नाही, म्हटलं चांगलं नाही वाटत होतं. रिक्षा येऊन गेली होती, घाईघाईमध्ये रिक्षा पकडली, रिक्षात बसलो आम्ही. मस्त दारातच रिक्षा जात होती ना, तर दारावरूनच रिक्षामध्ये बसून घेतलं आणि मस्त रस्त्याने जात होते. बघा माझे माहेरचे रस्ते, खूप छान असं निसर्गरम्य वातावरण होतं, भारी हिरवंगार वाटत होतं. नंतर मग त्या चौफुलीजवळ सोडलं आम्हाला, तर इथं चौफुलीजवळ तिच्या पप्पांची वाट बघत होती मी. नंतर घरी आली आणि थोडं पावसाचं वातावरण असल्यामुळे साडी वगैरे चेंज करून घेतली, थोडे ओले झाली. नंतर घरी आल्यानंतर त्यांनी जेवण वगैरे केलं. कोरडी भाजी असल्यामुळे पोट भरत नव्हतं त्यांचं, तर मग मी मस्त पोहे करायला घेतले आणि खूप छान असे मस्त कांदे पोहे केले. आणि घरात आहे ना, माणसाचं काम माणसांसारखंच असतं. थोडंसं भांडे वगैरे बरेचसे जमवून ठेवलेले होते त्यांनी, चहा झाली की भांडे जमा करा, ते असं ते म्हणता नाही का, बाई राहिली तर बाईसारखं घर बाईच ठेवू शकते, माणसांसारखं माणसाला जमणार नाही ते बाईसारखं. तर तसंच होतं, बाईला म्हणजे बाईच आवरू शकते घराचं व्यवस्थित, स्वच्छता वगैरे. माणसांना काही तेवढं स्वच्छ ठेवता येत नाही, तर त्यांच्या परीने त्यांनी खूप छान असं म्हणजे ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. मी सगळं आवरून गेलेली होती, केव्हा केव्हा झाडू वगैरे मारून घेत होते. नंतर हे त्यांचे टिफिन वगैरे जमा झालेले होते, त्यांना मी आईकडून टिफिन वगैरे देत होती ना, तर ते जमा झालेले होते, ते ठेवून दिलेले होते त्यांनी. आता ते सगळे भांडे वगैरे धुवावं लागणार होते. परत त्यांनी एवढे मोठे कपडे काढलेले होते, बाशी कपडे ठेवले, म्हणजे त्यांचे कपडे पडलेले होते, तर मग कपडे भिजू घातले मी टपभर. बघा पुढे पण पोर्च एवढा खराब झालेला होता आमच्या लिंबाच्या झाडाचं, एवढे पानं पडलेली होती, तर तुम्हाला व्हिडिओमध्ये एवढं काही दिसत नव्हतं, पण खूप घाण होती. नंतर मग बघा मी कपडे धुवायला घेतले, सगळे झाडू वगैरे मारून घेतला. नंतर तिकडे झाडू मारून आली, परत इकडे आली, मग कपडे वगैरे धुवायला घेतले. भरपूर कपडे होते, वातावरण तर खूप असं ढगाळ झालेलं होतं. संध्याकाळचे 5 वाजता कपडे धुवायला घेतले, पण असं वाटत होतं की ती संध्याकाळ झाली. पावसाने पण खूप लावलेलं आहे, तर खूप पाऊस पडत होता, रोजचा रात्रीचा पाऊस येतो, तर पाऊस होता. पण म्हटलं चला आता कपडे धुवून घेऊ. 5:45 वाजले, कपडे वगैरे धुतले गेले होते माझे आणि भरपूर कपडे होते. म्हटलं चला आता कपडे धुवून घेतले, झाडू वगैरे मारून घेतला स्वच्छ. म्हणजे संध्याकाळ होण्याच्या पहिलेच आपल्याला झाडू मारावं लागतं ना, तर मी संध्याकाळी लवकर झाडू मारून घेतला आणि मस्तपैकी बघा कपडे सगळे टाकून दिलेले होते बाहेर. एवढे कपडे होते ना, त्यांचे 4-5 रुमाल, 3 बनियन, 3 अंडरवेअर, काही त्यांचे 3-4 ड्रेस होते ड्युटीचे, एवढे कपडे जमलेले होते. तर सगळे कपडे धुतले. परत ताऊ झाडू मारत होती, ताऊने सगळं कानाकोपऱ्यातली घाण काढली, पूर्ण मागून पोर्च वगैरे झाडून आणला तिने. तर तिने खूप छान असं स्वच्छ विटा वगैरे उचलून सगळं असं स्वच्छ झाडझूड केली. तिला आहे ना असं व्यवस्थित काम आवडतं, तर तिने सगळं काम आवरलं. मग मी नंतर सगळे भांडी काढली, जे आमचे पहिले घासलेले होते ना, ते भांडेसुद्धा मी घासायला घेतली, कारण की ना पाल वगैरे फिरता मला आहे ना 4-5 दिवस मी माहेरी गेली ना, तर किडे पाली फिरताना मला किळस येते, तर मी सगळी भांडी अजून परत काढली. चांगलं 2-1 टोपले भांडी निघाले असतील, तेवढी मी बाहेर काढली. म्हटलं मस्त मोकळ्या याच्यात बसून ना भांडे घासून घेते. तर बघा मी सगळे भांडे बाहेर काढून घेतलेले होते, एवढी भांडे घासली. धुणं बी भरपूर होतं माझं, पण मग भांडी बी भरपूर निघाली. म्हटलं चला सगळं स्वच्छ आवरलं. नंतर मी देवपूजा केली, म्हणजे देवपूजा वगैरे म्हणजे दिवाज वगैरे लावून दिला. खूप छान किचन वाटा क्लीन केला आणि मस्त सगळे दिवे लावले. मनाला असं प्रसन्न वाटत होता, म्हणतानी का बाईशिवाय घर नाही आहे, तर तसंपैकी गोष्ट झाली होती ती. तर ते म्हणत होते बघा आता किती छान वाटतंय घरामध्ये प्रसन्न. तर लाईटिंग वगैरे लावलेली होती, तुम्हाला लाईटिंग दाखवलीच मी. नंतर मी दाराजवळ दिवा लावून घेतला, नंतर तुळसाबाईजवळ दिवा लावून घेतला, 2-3 दिवे लावून घेतले. मस्त वाटत होतं ना, तर दिवाळी आली ना तर खूप छान वाटत होतं. आता आपली दिवाळी संपण्यामध्ये आलेली आहे, तर आपली आता खोपडी एकादशी आलेली आहे. 2 दिवसांनी खोपडी एकादशी येते. एकादशीच्या तुम्हाला सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. तर म्हणजे मी ॲडव्हान्समध्येच हार्दिक शुभेच्छा देते तुम्हाला. तर आपली एकादशी येते आता. तर बघा खूप छान वाटतंय ना घरामध्ये मस्त आवरून. तर असं जर घर राहिलं ना तर खूप छान असं वाटतं. तर बघा मग मी ना सगळं आवरून घेतलं, माहेरीवरून आली, तर आईला पण थोडं करमत नव्हतं. बहीण चालली गेली, सगळे म्हणजे आम्ही जमलो ना, तर एवढी गर्दी जमून जाते ना, कुठं दिवस जातो काहीच कळत नाही आम्हाला. बोलण्यामध्ये, खाण्यामध्ये, पिण्यामध्ये, आवरण्यामध्येच एवढा दिवस जातो. तेच आणि बाहेर निघणंसुद्धा होत नाही आमचं, कोणाजवळ बसणं बोलणं. घरातच जास्तीचे जण जमून जातो ना आम्ही. 9 मुलं जमले होती आणि 7-8 जण आम्ही घरचे, म्हणजे 10-15 जण जमून जातो. तर आमच्या हशी मजाक
जेवताना बी सगळ्या गोष्टी चहा पिताना हशी मजा कसं करत राहतं मुलांचं कसं असतं, तर खूप छान असं वाटत होतं. आणि घरी आल्यावर ना थोडे दिवस तर मनच लागत नव्हतं, तर पण कामामध्ये कुठं दिवस गेला मला बी कळलंच नाही. इथे पण आली तशी आवरावरच करावं लागत होतं. तर आता बघा मस्त प्रसन्न वाटत. मी शोचे दिवे वगैरे घेऊन घेतलेले होते, ते सुद्धा लावून दिलेले होते. मस्त वाटत होतं ना किचनमध्ये. तर बघा आता दुसरा दिवस होता आणि सकाळी सकाळी खूप छान असं थंडीगार हवा, पाऊस पडलेला होता रात्री. प्रसन्न वाटत होतं, बाहेर चिमण्यांचा आवाज ते एवढं भारी वाटत होतं ना, तर खूप भारी वाटत होतं. तर आता फुलं वगैरे काही येत नाही आपल्या झाडांना, पण भारी पावसामुळे झाडं पण सुद्धा खूप छान अशी हिरवीगार झाली होती. आपली तुळसाबाई बी बघा किती हिरवीगार झालेली आहे. जिकडे तिकडे पाहिलं ना आमच्या घराकडे हिरवगार वाटत होतं. गवताचं भारी झालं होतं बघा. चिमण्या बसलेल्या होत्या मस्त तारेवरती, चिव 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 करत होत्या. त्यांचं सकाळी सकाळी त्यांचा आवाज कानावरती येतो ना, तर खूप भारी वाटत होतं. आणि चला म्हटलं सकाळी मी लवकरच उठून घेते, पोर्च वगैरे झाडू मिळू मारून घेतला. म्हटलं चला आता आपण दुसऱ्या कामांना सुरुवात करू. तर घरात आहे ना थोडी साफसफाई करायला घेतली मी. पहिल्या दिवशी कपडे भांडे ते झाली, पण दुसऱ्या दिवशी सगळं म्हणजे बारीक ना धूर आलेली होती घरामध्ये, ती बारीक झिंजून असते ना ती सगळं पुसून घेतले मी. टेबल वगैरे सगळे साफ केले, टी व्ही वगैरे सगळी साफ केली. म्हणजे ना आपले झीन आलेली असते ना, मग त्यामुळे ते घरात आहे ना चांगलं नाही वाटत. आणि बऱ्याच दिवसापासून हात फिरलेला नव्हता, म्हणताना की हात फिरे तर लक्ष्मी फिरे, तशा प्रकारे सगळं मी आवरून घेतलं. बघा आपलं टेबलसुद्धा पूर्ण कॉर्नरला पण पुसून घेतलं मी, आणि तिकडे ते टेबल पुसून घेतले, कॉर्नर पुसून घेतला. नंतर आपले सोफा वगैरे सुद्धा सगळे पुसून घेतले. नंतर त्यांना मस्त असे खिडक्यासुद्धा साफ करून घेतल्या. दिवाळीला तर सगळं आवरणं झालं होतं, पण मग आता खूप अशी घाणघाण झालेली होती परत घरामध्ये. 7-8 दिवस 2 दिवस बी घर बंद राहिले ना तर खूप घाण होते, तसं प्रकारे झालेलं होतं. जाळींना पण बारीक असं जाळं आल्यासारखं झालेलं होतं. परत सगळ्या साफ केल्या जाळ्या, परत खिडक्या इकडच्या तिकडच्या सगळं स्वच्छ केल्या. म्हटलं चला उद्या आपली एकादशी आहे, एकादशीच्या म्हणजे सगळं स्वच्छ आवरून घेऊ असं म्हणून सगळं आवरून घेतलं मी. आपले सोफा वगैरे सगळं पुसपास करून घेतलं. आपले कपडे मिपडे सगळं झालेले होते. म्हटलं चला आता हे घरातलेच कामं करून घेऊ. तर सकाळी मी आवरायला घेतलं. म्हटलं सकाळी सकाळी होऊन जातं ना तर होऊन जातं. नंतर तिचे पप्पा ड्युटीवरून आले ना, मग ते बसले गप्पा गोष्टी, मुलांचं खाणं पिणं याच्यामध्ये दिवस जातो. तर सकाळी सकाळी जेवढं लवकर कामं होतं ना ताईंना तेवढं छान होऊन जातं. तर मी सकाळी लवकर कामं करून घेते असे. आता सगळं आवरून घेतलं आणि मस्त बघा बारीक कोपऱ्या कापऱ्यातले सगळं झीन पुसून घेतली. मग माझं काम कसं आहे म्हटलं चला सगळं आवरायला घेतलं ना, मग सगळं व्यवस्थित आवरून घेते. मग काही परत आपलं 2-4 दिवसांनी आवरणं होतं. तर चला आवरून होतं. आणि आता आहे ना मस्त आवरून घेतले मी. नंतर सोप्याचे कवरं वगैरे लावून दिले सगळे. सोप्याचे कवरं ते आपलं घरात जर जेवढी स्वच्छता ठेवली ना तेवढं भारी वाटतं. तर बघा मी आता सोप्याचे कवरं लावायला घेतले. म्हटलं सोप्याचे कवरं लावले ना तरच आपले सोपे ना खूप छान असे दिसतात घरात. तर मला खूप भारी वाटत होतं. तर चला आता थंडगार वातावरण असलं ना की भारी काम आवरायला सुद्धा उत्साह येतो. तर जास्तीत जास्त पाऊस झाला यावर्षी, रोजचाच पाऊस आहे. बघा हॉल किती छान वाटत होता आपल्याकडे. हॉल बघा किती भारी दिसत होता ना, सगळं आवरून घराला म्हणजे असं घरपणच येतं तसं प्रकारे झालेलं आहे. तर खूप भारी वाटत होतं घरामध्ये. तर मी आता नंतर झाडू मारायला घेतला, सगळे केर वगैरे बाहेर काढली. आणि रोजचं आपण दिवसातून 2-3 वेळेस पण झाडलं तर एवढा कचरा बाहेर निघतो. कानाकोपरा सोप्याच्या मागून इकडून तिकडून चांगलं स्वच्छ झाडू मारला माणसाने. कसं त्यांनी निसं पुढे झाडू मारलेला होता 2-3 दिवस. ते एकटेच होते घरी, त्यामुळे ते पण थोडंसं काही एवढं घाण वगैरे करत नव्हते, पण ते थोडंसं झाडू मारून घेत होते. पण मी कानाकोपरा सगळं स्वच्छ झाडून कचरा काढला आणि नंतर आवरायला घेतलं. म्हटलं चला मला बी ना पटापट आवरून हे ना दुसरी बरीच कामं असतात मग माझी पण. आता सध्या दिवाळीच्या पहिले ना मला खूप साड्यांचं सीझन, बायांना गावाला जायचं होतं ना, तर लक्ष्मीपूजनसाठी दिवाळीसाठी साड्या येत होत्या माझ्याकडे. तेव्हा पण फराळ वेगळं चालू होता आपला आणि सामान वेगळं चालू होता आणि आपल्या साड्या वगैरे करणं चालू होतं. आणि माझं कसं एकटीचं येऊन जातं ना, तर त्यामुळे ना थोडंसं साड्या बी ते बी फराळ बी. तर मुलांचं पेपर चालू होते, मग कधी व्हिडिओ टाकणं होतं तर कधी व्हिडिओ टाकणं होत नव्हता. तर माझं चॅनल आहे ना थोडे दिवसांकरता बंद करून दिलेलं होतं. खूप छान असं म्हणजे प्रयत्न करते मी व्हिडिओ बनवण्याचा, आणि तुम्ही पण सगळेजण खूप छान असा प्रतिसाद देतात, त्याबद्दल तुमच्या मनापासून आभार मानते मी. तर माझे चॅनल ना थोडं
बंद करून दिलं होतं 7-8 दिवस. मग त्यामुळे माझं काही मन लागत नव्हतं, मग व्हिडिओ काही बनवणं होत नव्हतं. कारण की ना मी एवढ्या दिवसाची मेहनत करते, तर थोडं बंद केल्यामुळे मला थोडं हे वाटत होतं की नाही आपण एवढ्या दिवसांनी केलं, तर मनाला हे वाटत होतं माझं बंद कसं झालं. तर परत त्यांनी 7-8 दिवसांनी चालू केलं. मग अजून परत मी नळ वगैरे घासायला घेतले. असं घरात सगळी स्वच्छता ठेवली ना तर खूप छान असतं. माझं थोडं पांचटच काम आहे. तर बघा मी आता नळ वगैरे पण खराब झालेली होती आणि त्यांना जर लक्ष दिलं नाही ना तर जंग लागल्यासारखे होऊन जातात. तर मी सगळे नळ वगैरे स्वच्छ घासून घेतले. आणि आपण बाथरूममध्ये गेल्यावर असं स्टील म्हणजे असं नवीन दिसले की मनाला पण प्रसन्न वाटतं. तसं प्रत्येक गोष्ट मला असं घासून पुसून ठेवायची सवय आहे ना, तर तशी मला सवय पडून गेलेली. तर मी आवरून घेतलं मस्त स्वच्छ सगळं नळाचं ते पटापट. तर नळ बघा किती भारी वाटत होते. आणि बाथरूम वगैरे घासला, सगळं बाथरूम स्वच्छ केला. परत इकडे कपडे धुवायला बसले ना, म्हटलं चला थोडंसं 2 कपडे होते ना, आता 2 कपडे धुवायचे होते ना, तर ते नळ स्वच्छ वगैरे घासून घेतला. तर चला स्वच्छ करून घेतलं. तर बघा आता मस्त घासून घेते ना, तर असं आता त्याला स्वच्छ धुवून टाकते पाण्याने. तर बघा पाण्याने धुतल्याने किती चमकताय ना आपले नळ, भारी. तर प्रत्येक गोष्टीला जर असं लक्ष दिलं ना तर वस्तू काही खराब होत नाही आपली, जास्त दिवस जास्त वर्ष छान टिकून राहते. थोड्या थोड्या गोष्टींवर असं बारीक लक्ष दिलं ना घरात तर वस्तू पण चांगल्या असतात. आणि एकदाची वस्तू खराब झाली मग ते खराबच होत चालते. त्याकरता आहे ना मी सगळ्या गोष्टींकडे बारीक लक्ष देते. तर मग आता मस्त आवरून घेते. तर आणि गावावरून आलं ना तर एवढं आपल्याला आवर करावं लागतं. बघा आता नंतर आल्या मला साड्या, भरपूर साड्या चालू होत्या. आता 7-8 साड्या येऊन गेलेल्या होत्या. त्यांना पिको फॉल करायचं होतं. दिवाळी झाल्यानंतर माहेर येऊन आल्यावर परत बाया साड्या टाकतं. तर आता माझ्याकडे अजून भरपूर 7-8 साड्या आलेल्या आहे आता. तर आपलं तेच काम चालू आहे पिको फॉलचं. आणि घरची कामं झाले की नंतर आपण दुपारी पिको फॉल करून घेतो, थोडा आराम बी करून घेते, नंतर पिको फॉल करते. आणि मध्ये मध्ये माझी ताऊसुद्धा मला मदत करू लागते. तर आता या सगळ्यांना पिको करून ठेवलेला आहे. आता फॉल आणायला जावं लागेल गावात आणि नंतर फॉल आणला की मग सगळं लावून घेते. तर आता मला घरची कामं झाली की नंतर आपले हेच काम, घरची कामं झाली की मग आपल्याला नंतर फॉल लावायची कामं असतात. तर दिवाळीच्या पहिले मला तेच सीझन चालू होतं माझं. तर लक्ष्मीपूजन दिवाळीसाठी बायांनी साड्या घेतलेल्या होत्या, तर फॉल लावायचं काम होतं ना. आता परत दिवाळी करून आल्यानंतर माहेर येऊन आल्यानंतर साड्या होत्या. तर बघा पिको फॉलला आलेल्या आहे, बऱ्याच साड्या आलेल्या आहेत. तर माझ्याकडे 7-8 साड्या आल्या आतासुद्धा. तर त्यांना फॉल लावायचं आहे. घरचं कामं झाले की नंतर आपण हे कामं करून घेते मी. तर उठत बसते ना, एक एक 2-2 साडी बी केली दिवसातून, तर खूप होतं घरचं कामं. आता मुलांची रुटीन चालू झाली, क्लास चालू झाले, म्हणजे आता मुलगीचे क्लास चालू झाले, मुलाचे तर बाकी आहेत अजून. त्याची शाळा पण उघडणार नाही आणि क्लास पण चालू झालेले नाही आहेत त्याचे. सोमवारपासून चालू होतील. तर ताऊच्या आज शनिवारपासून झाले आपले ताऊचे. तर चला एवढ्या साड्या झालेल्या आहेत. तर आता एवढं करून घेते. मग माझं बी जास्तीचं काही रुटीन दाखवणं होत नाही, कामामध्ये पण खूप बिझी असते मी. जर आपण लक्ष दिलं नाही ना मग राहून जातं. आणि परत मग अजून साड्या येत राहतात. मग दुसरं काही पण अजून शिलाईन वगैरे मारायचं राहिलं ते पण काम करून घेते. घरातल्या घरात आपले बरेच कामं चालतात. तर साड्यांना फॉल लावणं वगैरे हे आपले कामं चालू असतात.